पार पडली आहे, अमित शहा देखील आले होते, काय सांगाल? आता संवाद बैठक चालू आहे, अजून पार पडलेली नाही आणि आज बेलापूर मतदारसंघासाठी किंवा ऐरोलीसाठी एक आनंदाचा दिवस आहे की अमितभाई शहा सारख्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळणं आणि कमीत वेळामध्ये आम्ही काय केलं पाहिजे निवडणुकीसाठी म्हणा, लोकांसाठी म्हणा, हे जे मार्गदर्शन मिळालं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यामुळे आज खूप मनामध्ये एक समाधान आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आमची शिकवणी घेतली अतिशय मान्यजोगी आहे. आता महाविकास आघाडीचं सरकार येईल असं बोललं जाते, तर अमित शहानी कसा कॉन्फिडन्स वाढवला? आज आमचे नेते अमित शहानी आमचा आत्मविश्वास इतका वाढवला की तुम्ही बूथ वाईज जर व्यवस्थित काम केलं आणि घराघरामध्ये जाऊन एका मतदारांनी 4 मतं जरी काढली तरी आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं. आपण केलेली कामं, सरकारने केलेली कामं आणि त्याच्यानंतर देशामधून झालेली कामं ही लोकांपर्यंत गेली पाहिजे, पोहोचवली पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की लाडकी बहीण काय, त्याच्यानंतर अटल सेतूचा विषय काढला, असे वेगवेगळे इश्यू काढून लोकांपर्यंत तुम्ही गेलातच नाही, तुम्ही केलेलं काम त्यांच्या मनावर बिंबवलंच नाही, तर कसं कळेल? हे त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. स्वतःच्या कामाचा अहवाल देखील आपण प्रदर्शन केलेलं आहे, नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे? मी गेले 5-6 वर्ष जे काम केलं, जे प्रकल्प आणले नवी मुंबईमध्ये, जे 25 वर्षात कधी आले नव्हते, हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज असेल, तुमचं महाराष्ट्र भवन, सेंटर लायब्ररी, जेटी विजन, त्याच्यानंतर स्मार्ट विलेज, असे जे प्रकल्प राबवले त्याचा एक अहवाल साधा तयार केला होता आणि तो मी आज अमित शहाजींना दिला आणि आपण पाहिलंच की त्यांनी तो संपूर्ण अहवाल वाचला. नाहीतर काय होतं, आपण अहवाल बनवतो, देतो आणि नेते कुठे ठेवतात. पण आज मला इतका आनंद वाटला की तो अहवाल संपूर्ण त्यांनी तो वाचलाय, म्हणजे आम्ही केलेल्या कामाची ती एक पोच पावती आहे असं मला सांगावंसं वाटतं. बीजेपी एवढा मोठा इंटरनॅशनल पक्ष आहे, अनेक जण येतात, अनेक जण रुसतात, जातात, पण या पक्षात आलेला माणूस जर स्थिर राहिला तर त्याला आयुष्यात काही ना काही मिळत राहतं. आपण पाहिलं 2014, 2019 आणि 2024. आज भारतीय जनता पार्टीने, मी एक हाऊसवाईफ आहे, मला काय कमी केलं? 2 वेळा तिकीट दिलं, आताही माझे तिकीट जवळजवळ फायनलच खाली डिक्लेअर व्हायची बाकी आहे. त्यांनी काय इशारा दिला तो आपण समजून जावं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.